नैवेद्यासाठी पुरडच का? काय आहे रहस्य? नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर. एकदा अत्री ऋषी आणि अनुसया महादेव पार्वतीकडे जेवणाचं आमंत्रण घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलवतात. कार्तिकेय घरी नसतो, पण गणपती असतो. छोट्या गणपतीला घेऊन यायचा ते आग्रह करतात. पण पार्वतीला गणेशाची सुद्धा माहीत असते, म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेवच येतील आणि कार्तिकेय परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो. महादेव, पार्वती आणि गणपती तिघे ठरलेल्या दिवशी अत्री ऋषीकडे जेवायला जातात. पण पार्वतीला चिंता असते ती गणपतीच्या भुकेची आणि अनुसयेकडील सगळं जेवण संपलं तरी याची भूक शमणार नाही हे तिला माहीत असतं. जेवण सुरू होतं आणि अनुसया एक एक पदार्थ वाढायला सुरुवात करते. छोटा गणपती खूप आनंदाने जेवतोय पाहून अनुसयेलाही बरं वाटतं. महादेव आणि पार्वतीचं जेवण संपतं, पण गणेशाचं ताव मारणं सुरूच राहतं. पार्वती त्याला खुणावत असते आणि बस म्हणून सांगायचा प्रयत्न करते, पण गणपतीचं सगळं लक्ष जेवणात. अनुसयेला पण आत्ता काळजी वाटायला लागते, कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात तरीही गणपतीची काही थांबायची लक्षणे दिसत नाहीत. आणि एकदाचे सगळे जेवण संपतं, पण अजूनही गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही. मग अनुसया स्वयंपाकघरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते आणि गणपतीला सांगते की मी माझ्याकडे जे सर्व होतं पूर्ण ते श्रद्धापूर्वक यात घालून आणले आहे, त्याचा स्वीकार कर. गणपती तो पदार्थ खातो आणि तृप्त होतो आणि जेवण संपवतो. म्हणून त्या पदार्थाला पुरण, जे पूर्ण आहे ते असं म्हटलं गेलं. आणि ते पुरण मोदक रूपात श्रद्धा आणि मातृत्वाच्या बंधनात बांधलेलं गणपतीला दिल्यावर गणपतीची भूक शमली आणि तो तृप्त झाला. म्हणून हिंदू लोकात सणासुदीला पुरण केलं जातं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.